हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आपल्या आजच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आता सकाळची वेळ आहे आणि नवीन दिवसाची सुरुवात ही देवपूजेनेच होती, सर्वांचीच होते, माझी होती। आणि त्याचप्रमाणे माझी आता सकाळच्या वेळी देवपूजा करायचं चाललेलं आहे। पण माझी देवपूजा ही थोडीशी उशिराच होती, म्हणजे उठल्या उठल्या अगदी दिवस उगवायला लोकांची जशी देवपूजा होते ना तसं माझं नाही। माझं रुटीन थोडंसं वेगळं आहे, कारण मी ना घरातली क्लिनिंग अगोदर करून घेतली, घर झाडून घेते, घराचं अंगण झाडून घेते, धुवून घेते, घर पुसून घेते आणि त्याच्यानंतर देवघर साफ करून मग मी देवपूजा करून घेते। त्याच्यामुळे मला लेट होतं। तरी आता नाही म्हटलं तरी 9 साडेनऊ वाजलेले आहेत आणि आता माझी देवपूजा चाललेली आहे। कारण आता ना मुलांना सुट्टी असल्यामुळे सकाळचं उठणं माझं थोडंसं लेट होत आहे, त्याच्यामुळे देवपूजेला मला थोडासा उशीर होतोय। कारण मग पूर्ण घर क्लीन केल्याशिवाय देवपूजा करणं मला पटत नाही आणि मला आवडतच नाही मेन तर, म्हणजे म्हणून मग थोडं लेट का होईना पण मी घर साफ करून झाडून पुसून झाल्याच्या नंतरच देवपूजा करून घेते। आणि देवाला देव धुवून वगैरे पुसून ठेवल्याच्या नंतर दिवा करून ना दिव्याची वात ही नेहमी कमीच ठेवते मी। आणि दिवा ह्या हिशोबाने ठेवते की वरती देवघराचं छत येणार नाही, म्हणजे मंदिराच्या देवघराच्या बाहेरच्या बाजूला दिवा ठेवते आणि दिव्याची वात अगदी कमी ठेवते, म्हणजे देवघर काळं होत नाही। सुरुवातीचं माझं जे अगोदरचं छोटंसं देवघर होतं ना ते नेहमी खूप जास्त काळं व्हायचं आणि पूर्ण ते खराब होऊन गेलं होतं, कारण दिवा आतमध्ये ठेवल्यामुळे ना वरती पूर्ण काळं काळं व्हायचं आणि खूपच जास्त आजूबाजूला सुद्धा भिंतीसुद्धा माझ्या वरच्या बाजूला थोड्याशा काळ्या पडल्या होत्या। म्हणून मी आता यावेळी ना थोडीशी वात कमीच ठेवते आणि निरांजन म्हणजे दिवा आपला देवाचा देवघराच्या बाहेरच्या बाजूला ठेवते, म्हणजे देव समोरही राहतो आणि चांगला व्यवस्थित जळतो पण तो। आणि देवपूजेनंतर छोटीशी रांगोळी काढायला मला फार आवडते, फार काही जास्त नाही, कारण घरात माझी लहान लहान मुलं असल्यामुळे ती रांगोळी ठेवतच नाही, त्याच्यामुळे मी जास्त काही नाही पण छोटीशी देवघरासमोर आणि छोटीशी तुळशीच्या समोर अशी रोज रांगोळी काढत असते। तर माझं ना हे दारातलं जे अंगण आहे ना ते रोज सकाळी मी धुवून झाडून घेतल्याच्या नंतर धुवून घेत असते, कारण घराचं मेन द्वार आहे ना एकदम साफसुथरं आणि स्वच्छ असायला हवं असतं, कारण आपल्या घराच्या मेन द्वारातूनच घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो आणि नेहमी आपल्या घरी जे कोणी पाहुणे येतात ना त्यांना सुद्धा आपल्या घराच्या अंगणात येऊनच प्रसन्न वाटतं जर अंगण साफ सुथरं आणि स्वच्छ असेल तर। आणि आपल्या घरात नेहमी पॉझिटिव्ह वातावरण राहतं, पॉझिटिव्हिटी राहते। आणि कसं होतं ना पहिल्या काळात सुद्धा बायका सडा रांगोळी करून घ्यायच्या, पहाटे सकाळी लवकर उठल्या सडा टाकून घ्यायच्या, रांगोळी काढून घ्यायच्या आणि अंगण असं सारवायचं जरी असलं तरी एकदम साफ सुथरं आणि स्वच्छ राहायचं। त्याप्रमाणे आपण सुद्धा आता असंच करायला पाहिजे असतं, म्हणजे सकाळी उठल्या काही नाही झालं तरी आपलं अंगण घरातलं स्वच्छ करून झाडून पुसून घ्यायला हवं असतं। आणि मी गावाकडून येताना ना हे हजारी मोगऱ्याचं रोप आणलं होतं, रोपटं गावावरूनच लावून आणलं होतं, म्हणून ही पॉलिथिन मी गाडीत ठेवून आणली होती, तर ते आता छान फुटून आलेले। 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12 4 4 जा 16 4 7 जा 4 7 4 5 जा 4 5 जा 20 4 6 जा 24 4 7 जा। तू ऐसे पूछ, मैं बोलता हूँ। 4 7 जा 428 4 8। तर सकाळची जी आपली महत्त्वाची कामं असतात ना, झाडायचं, पुसायचं, कपडे, नाश्त्याची भांडी आणि देवपूजा वगैरे, तर ती सगळी मेन कामं करून झाल्यानंतर थोडा वेळ ना आता रोज मुलांसोबत घालवते, थोडासा अभ्यास पण करून घेते, म्हणजे त्यांना पण सवय राहायला पाहिजे। अशी सुट्ट्यांमध्ये कसं होतं ना 1-2 महिने गॅप पडतो आणि त्यांना अभ्यास नाही करायची, म्हणजे ते सवय होऊन जाते रिलॅक्स राहायची, तर ते अभ्यास करत नाही, म्हणून मग मी थोडंसं त्यांना बसवतच असते रोजच्या रोज, सवय नको मोडायला। आणि त्याच्यानंतर आता माझं चालू आहे साबुदाण्याची खिचडी बनवायचं, कारण जेवायला आम्ही 3 जण होतो, आरवी, शिवांश आणि मी, आणि दीदी आज त्यांना स्कूलमध्येच लंच होता, म्हणून मग आरवीची इच्छा होती साबुदाण्याची खिचडी खायची। आणि आम्ही 3 असं किती खातो सकाळी नाश्ता केल्यानंतर, दुपारी थोडंसं जेवण होतं, म्हणून मग आज फक्त दुपारी साबुदाण्याची खिचडीच बनवलेली आहे। आपल्या 3घाला 3 ताट आण आणि चमचा आण, तुला खायचं असेल तर दाखव।
तर आता सुट्टी आहे आणि सुट्टीमध्ये रिकाम्या वेळेत आरूने हे क्राफ्ट बनवलेले आहे, म्हणजे हा फ्लावर पॉट बनवलेला आहे. तर टिश्यू पेपरपासून हा पॉट बनवलेला आहे. तर टिश्यूला ते काहीतरी शेप देऊन तिने ते चिपकवले आणि त्याच्यावर ना ते टिश्यू ओले करून त्याच्यावर नंतर तिने स्केच पेनने असं कलर वगैरे केलेला आहे. आणि हे सगळं ना असंच पडलेलं होतं, म्हणजे मी काढून टाकलं होतं हे पुठ्ठा वगैरे, ते सगळं मला काढून टाकायचं होतं म्हणून मी बाहेर काढलं होतं आणि त्याच्यापासून तिने बनवलेलं आहे ते. आणि शिवांशला देखील इथं लगेचच हेवा आला, त्याने सुद्धा एक ड्रॉइंग बनवलेली, ती ड्रॉइंग तो दाखवतोय. तर बघू शकता त्याच्या वयाच्या हिशोबाने किती छान केलेली. त्यांनी एका दगडावरती महादेवाची पिंड आहे आणि तिची प्रतिमा खाली असलेल्या पाण्यामध्ये दिसतीये. आणि शिवाय झाड पण आहे एक, ते झाडातला फुलं पण आहेत आणि ते सुद्धा चित्र समुद्रात किंवा पाण्यात दिसते असं ते आहे. म्हणजे ती ड्रॉइंग जी आहे ना ती अशी आहे त्याची. तर खूप छान बनवतात हे दोघंजण, काही ना काही करत राहतात, ॲक्टिव्ह आहेत क्राफ्ट ड्रॉइंगमध्ये, खूप छान आहे, त्यांना मस्त जमतं आणि छान करतात. तर आता ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर साबुदाण्याची खिचडी गरम गरमच होती, अशी ती गरमच खायला आवडते. आणि शिवांशला असं होतं की दही खायचं होतं आणि दही मी लावलेलं नव्हतं आणि बाहेरून सुद्धा आणलं नाही. बिचारा नाराज आहे, पण म्हटलं आता असू दे, अचानक कुठं जाऊ मी दही घ्यायला, तर खाऊन घेतो आजच्या दिवस, म्हणून मग ऐकलं, त्याने खायला लागला. आणि आता आम्ही तिघंजणं बसलो छानपैकी जेवायला दुपारच्या वेळी. तर 1 ते 1:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. काही उपवास नाही आहे, पण आता असं साबुदाण्याची खिचडी खातोय. असं पण मी उपवास फार कमी करते, तर मग आवडते मला आणि मुलांना म्हणून अधूनमधून खाते. तर हा गुंद्यांचं लोणचं आहे, म्हणजे गुजरातमध्ये खातात फार, तर महाराष्ट्रात मी तरी काही आजपर्यंत बघितलं नाही आणि ऐकलं सुद्धा नाही की असं लोणचं असतं. हे लिंबोळ्या असतात ना, लिंबाच्या झाडाच्या लिंबोळ्या, त्या टाईपचे दिसतात. हे लिंबोळ्या नसतात, पण हे त्यांच्यासारखे दिसतात हे गुंदे. आणि या गुंद्यांमध्ये ना फार जास्त कॅल्शियम असतं. हे गुजराती लोकांना या गुंद्यांचं लोणचं बनवून खातात आणि खरोखर हे लोणचं खूप टेस्टी लागतं आणि यातमध्ये खूप जास्त कॅल्शियम असतं, खूप हेल्दी असतं शरीरासाठी. तर हे लोणचं मी बाहेरून आणलं होतं, कारण हे गुजराती रेसिपी आहे आणि ती मला प्रॉपरली असं बनवता वगैरे नाही येत, तर ते बाहेरून मागवलं होतं मी. तर खूप छान आहे. तर आता आमचं साबुदाण्याच्या खिचडीसोबत लोणचं वगैरे असं चालू आहे जेवणाचं. आणि आज तर दोघं पण हाताने खातायत छान, नाही तर रोज मला बोलावं लागतं, आज काही बोलावं लागत नाही आहे यांना. तर हे जे लोणचं आहे ना, गुंद्यांचं लोणचं, तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते. मेन तर याचे दांडे काढलेले नाही आहे, त्याच्यामुळे ते खायला इतकं भारी वाटते ना, दांड्याला पकडून मस्त. आणि पारंपरिक पद्धतीने केलेलं हे लोणचं आहे. याच्यामध्ये कुठलाही मसाला, मिरची म्हणजे तिखट आणि तेल टाकलेलं नाही. जनरली आता सगळ्या लोणच्यांमध्ये तेल खूप जास्त ओततात, ते लोणचं डुबून जाईपर्यंत. याच्यामध्ये फक्त हळद, नमक, लिंबूचा रस आहे बहुतेक आणि मेथीची डाळ, असं पारंपरिक पद्धतीने जे लोणचं बनवायचे ना अगोदर त्या पद्धतीने केलेलं हे लोणचं आहे. आणि खूप छान हेल्दी, जर कुठं भेटलं तर तुम्ही सुद्धा नक्की टेस्ट करा, घ्या. तर असं हे लोणचं आहे. आणि चला मग आजच्या व्लॉगमध्ये एवढंच शेअर करत आहे. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.